हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सृजन भंजन भाग 1. लाओत्से सांगत आहे की जगातील लोकांकडे भरपूर आहे, इतके की ते इतरांनाही देऊ शकतात, परंतु मी एकटाच यापासून दूर आहे. लोकांकडे भरपूर आहे, दुथडी भरून वाहत आहे, त्याचा महापूर आला आहे. लोक इतरांना ते देत आहेत, परोपकार करत आहेत, परंतु इतके वाटप करूनही लोक जसे आहेत तसेच आहेत. त्यांच्यात सुधारणा होत नाही, त्यांचे दुःख नष्ट होत नाही, उलट समस्या वाढतच आहेत, आणखीनच भेसूर आणि उग्र होत आहेत. लोकांकडे शहाणपण भरपूर आहे. कोणी विचारो अथवा न विचारो, लोक सल्ला देत आहेत. लोकांना शहाणपण शिकवत आहेत, उपदेश करत आहेत, परंतु तरीही लोकांच्या समस्या सुटत नाहीत, त्या आणखीनच बिकट होत आहेत. वास्तविक पाहता इतका उपदेश, इतका शहाणपणा वाटल्यावर या विश्वात सर्वत्र सुजलाम सुफलाम केव्हाच व्हायला पाहिजे होते. लोकांकडे भरपूर सेवाभाव आहे. कितीतरी रिकामटेकडे स्त्री पुरुष आढळतात. त्यांना विचारावे की आपण काय करता, ते सांगतात की ते सोशल वर्क करतात. अनेक भाऊ, दादा, ताई आणि यांचा मित्रपरिवार तळागाळातील समाजाची सेवा करत आहेत. शोषितांचा कैवार घेत आहेत, उपेक्षितांना मदतीचा हात पुढे करत आहेत, अडल्या नडल्यांच्या समस्या समजावून घेत आहेत. लोक सार्वजनिक काम करत आहेत, समाजसेवा करत आहेत. सामाजिक काम करणाऱ्या संस्था गल्लोगल्ली आहेत. त्याचा पुरावा म्हणून वाढदिवसाला भले मोठे फलक झळकत आहेत, शुभेच्छुकांची गर्दी होत आहे, मिठाई फळे वाटली जात आहेत. वास्तविक पाहता इतके सामाजिक काम केल्यावर एव्हाना तळागाळातील समाज वर यायला पाहिजे होता. गोरगरीब सौख्यात असायला पाहिजे होते. कोणाला काही समस्याच उरायला नको होती, परंतु तो समाज आणखीनच तळागाळात गेलेला दिसतो. लोकांच्या समस्यात भर झालेली दिसते. लोकांकडे भरपूर प्रेम आहे. लोक माणसांच्या सहवासाचे भुकेले आहेत. ते नित्यदिनी सर्वांवर प्रेम करत आहेत, सहजीवनाचे नारे वाजवत आहेत, सर्वत्र ताई भाई असा पुकारा करत आहेत. तरीही जगात द्वेष, मत्सर, बलात्कार वाढत आहेत. सतत युद्धे सुरू आहेत. एकदा सुरू झालेले युद्ध पूर्णपणे बंद झालेले ऐकिवात नाही. नवीन युद्धाची भर होत आहे. नित्यदिनी डास मारल्यासारखे निरपराध लोक मारले जात आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माणसे मारल्याची फुशारकी मिरवली जात आहे. जगातील विज्ञान महाप्रगत आहे. माणूस विश्वाला गवसणी घालत आहे. त्याने तंत्रज्ञान कधी नाही इतके विकसित केले आहे, परंतु येथे त्याच्या पृथ्वीवर कुपोषण, रोगराई काही नष्ट होत नाही. अन्न, पाणी, औषधे याचा तुटवडा आहे. जीवनाला वैतागून लोक आत्महत्या करत आहेत. नित्यदिनी नवनवीन आजार आणि रोग निर्माण होत आहेत. लोकांचे बळी जात आहेत. वैज्ञानिक का याचे उत्तर देतात, परंतु कसे ते सांगत नाहीत. सृजन भंजन भाग 2. लाओत्से सांगत आहे की जगातील लोकांकडे भरपूर आहे, इतके की ते इतरांनाही देऊ शकतात, परंतु मी एकटाच यापासून दूर आहे. देणारे लोक भरपूर देत आहेत आणि तरीही त्याचा परिणाम जसा पाहिजे तसा होत नाही. घेणारे लोक आणखीनच खालच्या पातळीला जात आहेत. याचा अर्थ देणाऱ्यांकडे द्यायला काहीही नसताना ते काहीतरी देत असल्याचा देखावा निर्माण करत आहेत. त्यांच्याकडे द्यायला काहीही नसून, द्यायची इच्छा मुळीच नसून, द्यायचा आभास करून काहीतरी घ्यायचीच इच्छा आहे. येथे मूलतः काहीतरी गडबड आहे. कोणीही काहीतरी लभ्यांश मिळण्याची शक्यता असल्याशिवाय काहीही देत नाही. कोणाला धन हवे, कोणाला प्रसिद्धी हवी आहे, कोणाला सत्ता, कोणाला भोग हवे आहेत, कोणाला अहंकार जपायचा आहे, कोणाला सूड घ्यायचा आहे, कोणाला आणखी काही हाव आहे. यामुळेच दिल्याचा आभास निर्माण करून घेणाऱ्याच्या मूलभूत परिस्थितीत बदल होत नाही. बदल होतो तो देणाऱ्याच्या परिस्थितीत. जो बसच्या तिकिटालाही महाग होता तो आता हेलिकॉप्टरशिवाय हिंडत नाही. ज्याला तालुक्याच्या गावी जायला पायपीट करावी लागत होती तो गंमत म्हणून परदेशवारी करत आहे. जो उन्हाळ्यात वाऱ्यासाठी गावच्या पारावर आडवा होत होता तो वातानुकूलित गाडीतून हिंडत आहे. वातानुकूलित हॉटेलात जेवत आहे.
वातानुकूलित घरात लोळत पडत आहे. तरीही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या वल्गना करत आहे. कारण तोच धंदा आहे. या धंद्यात भरपूर कमाई आहे. वर प्रतिष्ठा, मान, मरातब, अधिकार आहे. शारीरिक सौंदर्य नैसर्गिक जसे असते त्यातच असते हे माहीत असताना सौंदर्य मिळवून द्यायची हमी देऊन प्रसाधने विकली जात आहेत. मुलांच्या बुद्धिवाढीसाठी दुधातून द्यायच्या पावडरींचे पीक उदंड आले आहे. त्या पावडरींमुळे नव्हे तर त्या दुधामुळे त्या मुलाची वाढली तर बुद्धी वाढते हे रहस्य कोणी सांगत नाही. नवीन आकर्षक नावे देऊन अध्यात्माचा बाजार मांडला आहे. योगाचा तर दवाखाना उघडला आहे. योगासने ही मूलतः निरोगी व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी असतात हे कोणी सांगायलाच तयार नाही. संगीताच्या तालावर ठेका धरून योगाचे वर्ग घेतले जातात. सृजनाच्या नावाखाली जेथे देखावा केला जातो तेथे भंजन झाले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. वाकवणारा भेटला की बिचारे लोक वाकत असतात. ते जराही विचार करत नाहीत की हे असे वाकून खरोखरच काही फायदा होतो का. सांगितलेला फायदा झाला नाही तर कोणी त्याचा जाब विचारत नाही. कारण जनतेची संघटना नाही. त्यातून कोणी जाब विचारलाच तर त्याला दमदाटी करून गप्प केले जाते. नवीन लोक जाळ्यात ओढले जात असतात. पैसे आणि अब्रू घालवत असतात. हरि ओम.